नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक पुढचा भाग क्लासिफिकेशन ऑफ ऍसिड अँड बेस याचा पुढचा भाग बघणार आहोत. ठीक आहे. तर ऍसिड आणि बेस याच्यातला ऍसिड जो आहे, ऍसिड तो ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. आपण काय केलेलं आहे, डिस्कस केले की व्हॉट इज द ऍसिड, व्हॉट इज द टू टाइप्स ऑफ ऍसिड, स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक ऍसिड. ओके. इन दिस लेक्चर वी डिस्कस on bases, okay, and alkali, bases and alkali. These alkali were new for unknown for you. Okay, म्हणजे अल्कली हा जो शब्द आहे ते तुमच्यासाठी नवीन आहे. ठीक आहे. हा बेस, ऍसिड आणि बेस तुम्हाला माहिती आहे, आम्ल आणि आम्लधारी. पण अल्कली काय असतं, अल्कधर्म काय असतं, हे याच्यामध्ये आपण शिकायला मिळणार आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रॉंग बेस, वीक बेस and strong alkali, weak alkali हा पॉइंट बघणार आहोत. तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही नक्कीच मला लगेच विचारायचं आहे. ठीक आहे. तर स्ट्रॉंग बेस पहिला कोणता बघणार आहे आपण, स्ट्रॉंग बेस. मग जसं स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिडची हे डेफिनेशन होती, तसं ते स्ट्रॉंग बेस अँड वीक बेसची डेफिनेशन आहे. बघा, ऑन डिझॉल्विंग वॉटर a strong base dissociate completely on dissolving water. म्हणजे स्ट्रॉंग बेस म्हणजे एक असा पदार्थ, ऑन डिझॉल्विंग वॉटर म्हणजे जेव्हा ते पाण्यात विरघळल्यावर, स्ट्रॉंग बेस म्हणजे हा जो स्ट्रॉंग बेस नावाचा हा पदार्थ आहे, त्याचं डिसोशिएट कम्प्लीटली होतं. म्हणजे याचं विचलन पूर्णपणे होतं. म्हणजे तो पदार्थ सेपरेट लगेच होतो. आणि पूर्णपणे होतं. ओके. डिसोसिएशन ऑलमोस्ट कंप्लीटली म्हणजे पूर्णपणे त्या पदार्थाचं विचलन होतं. म्हणजे असा पदार्थ जो पाण्यात विरघळल्यावर त्याचं सेपरेशन, त्याचं डिसोसिएशन कंप्लीटली होतं, ऑलमोस्ट कंप्लीटली होतं. त्याला काय म्हणतात, अँड रिझल्टिंग ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे त्याच्यातनं आपल्याला एक ॲक्वियस सोल्युशन तयार होतं, म्हणजे एक जलीय द्रावण तयार होतं. त्याला काय म्हणतात, स्ट्रॉंग बेस. म्हणजे असं एक जलीय द्रावण की असा एक पदार्थ की जो पाण्यात टाकल्यावर, पाण्यात विरघळल्यावर काय होतं, त्याचं डिसोशिएट कम्प्लीटली होतं. आणि कम्प्लीटली त्याच्यातनं एक आपल्याला ॲक्वियस सोल्युशन मिळतं, म्हणजे जलीय द्रावण मिळतं त्या पदार्थाचं. त्याला स्ट्रॉंग बेस म्हणजे तीव्र आम्लधारी म्हणतात. स्ट्रॉंग बेस म्हणजे तीव्र आम्लधारी. काय म्हटलं जातं, तीव्र आम्लधारी. स्ट्रॉंग बेस म्हणजेच काय, या पदार्थाचं विचलन पूर्णपणे होतं आणि त्याच्यापासून एक जलीय द्रावण तयार होतं, त्याला तीव्र आम्लधारी म्हणतात. ओके. त्याच्यामध्ये पुढे काय सांगितलं बघा, दिस सोल्युशन म्हणजे हे द्रावण कंटेन्स, त्याच्यामध्ये काय असतं, मेनली OH- आयन्स कन्सर्न बेसिक रॅडिकल. आपल्याला माहिती आहे H+ असेल ऍसिडिक रॅडिकल, OH- असेल बेसिक रॅडिकल. मग इथं OH- आहे, म्हटल्यावर ते काय, बेसिक रॅडिकल आहे. OH- असल्याने ते काय, बेसिक रॅडिकल. म्हणजे दिस सोल्युशन कंटेन्स मेन्सली OH- आयन्स. म्हणजे या द्रावणामध्ये, या जलीय द्रावणामध्ये जास्तीत जास्त OH- आयन्स असतात. आणि म्हणजेच काय, बेसिक रॅडिकल ते आहे. बेसिक रॅडिकल म्हणजे आम्लधारी मूलक आहे. बेसिक रॅडिकल म्हणजेच काय, आम्लधारी मूलक आहे. आम्लधारी मूलक कुठला असतो, OH- आयन्स. आणि आम्ल कोणता असतो, H+ आयन्स. ओके. समजलं हे दोन पॉइंट? समजलं. म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळल्यावर त्याचं डिसोसिएशन म्हणजे त्याचं विचलन, त्याचं सेपरेशन कंप्लीटली होतं आणि त्याच्यामुळे एक ॲक्वियस सोल्युशन तयार होतं, एक जलीय द्रावण तयार होतं. त्या जलीय द्रावणामध्ये मॅक्सिमम काय असतं, त्या जलीय द्रावणामध्ये OH- आयन्स असतात, म्हणजे बेसिक रॅडिकल्स असतात, म्हणजे आम्लधारी मूलक असतात. त्याला काय म्हणतात, स्ट्रॉंग ऍसिड. पुढं फॉर एक्झाम्पल म्हणजे त्या स्ट्रॉंग बेसची उदाहरण काय करता बघा, NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. दिसतं का इथं OH आहे म्हटल्यावर इथं आम्लधारी. KOH इथं पण OH आहे बघा मागं, म्हणजे OH- मिळू शकतात इथं पण, म्हणजे हा पण आम्लधारी. COH याच्यामध्ये पण आहे Na2O, सोडियम ऑक्साईड. याला काय म्हणतात, Na2O, सोडियम ऑक्साईड. This is the what? Sodium oxide. समजलं. तर हे झालं त्याचे एक्झाम्पल, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड,
calcium hydroxide and sodium oxide. This is the example of related to strong acid. ओके, आता पुढचं बघायचं आपल्याला weak base. पुन्हा स्ट्रॉंग ऍसिडच म्हटलं का मी? ओके, स्ट्रॉंग बेस ते ऍसिड सारखं ते तोंडात येत आहे. म्हणजे स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस बघूया. आता वीक बेस म्हणजे कसला? सौम्य आम्ल. वीक बेस म्हणजे सौम्य आम्ल. वीक बेस सौम्य आम्ल. ओके, on dissolving water they do not dissociate completely. An aqueous solution contains small proportion of OH minus ions concerned basic radicals. बघा काय सांगितलं, वीक बेस. जसं वीक ऍसिडची डेफिनेशन होतं तसं वीक बेसचे ऑन डिझॉल्विंग वॉटर म्हणजे असा एक पदार्थ जो पाण्यामध्ये विरघळला असता, दे डू नॉट डिसोशिएट कम्प्लीटली म्हणजे त्यांचं विचलन, त्याचं सेपरेशन पूर्ण होत नाही. त्याचं विचलन किंवा त्यांचं सेपरेशन पूर्ण होत नाही. आणि जे ऍक्वियस सोल्युशन तयार होतं म्हणजे जे जलीय द्रावण तयार होतं, द ऍक्वियस सोल्युशन कंटेन्स स्मॉल प्रोपोर्शन ऑफ OH मायनस आयन. म्हणजे त्या ऍक्वियस सोल्युशन मध्ये, त्या जलीय द्रावणामध्ये कमीत कमी OH मायनस आयन्स असतात. म्हणजे कमीत कमी OH मायनस आयन्स असल्यानं, आणि OH मायनस आयन्स म्हणजे बेसिक रॅडिकल्स. काल म्हणजे बेसिक रॅडिकल म्हणजे जास्त मिळवलं त्याच्या मात्र कमी होतं. म्हणजे वीक बेस मध्ये OH मायनस चं प्रोपोर्शन म्हणजे OH मायनस आयनांचं प्रमाण कमी होतं किंवा त्याचं विचलन पूर्णपणे होत नाही. याच्यामध्ये पूर्णपणे होतं, याच्यामध्ये पूर्णपणे होत नाही. समजलं? ओके, म्हणजे याच्यामध्ये विचलन पूर्ण न होणं किंवा OH मायनस आयन्सचं प्रोपोर्शन स्मॉल असणं हे काय आहे? वीक बेस ते दाखवतं, इंडिकेट वीक बेस. तर याच्यामध्ये लार्ज प्रोपोर्शन ऑफ अनडिसोशिएट बेस असतात. लार्ज पोर्शन म्हणजे जे विचलन न झालेले असे काय घटक लार्ज प्रोपोर्शन मध्ये वीक बेस मध्ये असतात. आणि विचलन जर कम्प्लीट झालं असतं तर स्ट्रॉंग बेस झाला असता. पण याच्यामध्ये विचलन म्हणजे त्याचं सेपरेशन पूर्ण होत नाही या पदार्थाचं. लार्ज प्रोपोर्शन ऑफ अनडिसोशिएट बेस असतात. लार्ज प्रोपोर्शन ऑफ अनडिसोशिएट बेस याच्यामध्ये असतो. समजलं? मग त्याचं मला वीक बेसचं उदाहरण काय? अमोनियम हायड्रॉक्साईड. वीक बेसचं उदाहरण काय? अमोनियम हायड्रॉक्साईड. वीक बेसचं उदाहरण काय? अमोनियम हायड्रॉक्साईड. आता पुढे आहे अल्कली. पुढे काय म्हणालो? अल्कली. हा तुमच्यासाठी नवीन आहे. पुढे काय आहे? अल्कली. हा तुमच्यासाठी एक नवीन पॉइंट याच्यामध्ये आहे. बघूया काय सांगितलेलं. अल्कली द बेस. अल्कली म्हणजे काय आहे? एक बेस आहे. अल्कली म्हणजे काय? एक बेस आहे. म्हणजे अल्कली हा एक आम्लारीचा एक प्रकार आहे. विच आर म्हणजे अल्कली हा एक आम्लारीचा प्रकार आहे. ते हायली सोल्युबल इन वॉटर. हायली सोल्युबल इन वॉटर म्हणजे अल्कली हा एक बेसचा प्रकार असून ते जास्तीत जास्त पाण्यात विद्राव्य असतात. विद्राव्य म्हणजे पाण्यात मिक्स होऊ शकतात. अल्कली म्हणजे एक असा आम्लारीचा पदार्थ की जो पाण्यामध्ये जास्तीत जास्त विद्राव्य असतात म्हणजे पाण्यामध्ये मिक्स होऊ शकतं. त्याला काय म्हणतात? अल्कली. समजलं? बेस आणि अल्कली. अल्कली मीन्स व्हॉट? अल्कली इज द वन टाइप ऑफ बेस द हायली सोल्युबल इन वॉटर म्हणजे ते पाण्यामध्ये लगेच विद्राव्य होतात, पाण्यामध्ये लगेच मिक्स होतात. समजलं? एक्झाम्पल NaOH सोडियम हायड्रॉक्साइड. NaOH सोडियम हायड्रॉक्साइड हायली सोल्युबल इन वॉटर. KOH हायली सोल्युबल इन वॉटर. NH3 अमोनिया हायली सोल्युबल इन वॉटर म्हणजे हे पदार्थ लगेच पाण्यामध्ये विद्राव्य होतात, मिक्स होतात. त्यानंतर याच्यामध्ये अल्कलीचे पण दोन प्रकार आहेत. अल्कलीचे पण काय? दोन प्रकार आहेत. वीक अल्कली अँड स्ट्रॉंग अल्कली. वीक अल्कली अँड स्ट्रॉंग अल्कली. ओके, दिस इज द टू टाइप्स ऑफ अल्कली. वीक अल्कली अँड स्ट्रॉंग अल्कली. तर वीक स्ट्रॉंग अल्कली मध्ये सोडियम हायड्रॉक्साइड, पोटॅशियम हायड्रॉक्साइड स्ट्रॉंग अल्कली मध्ये येतं. म्हणजे तीव्र याच्यामध्ये तीव्र अल्कली म्हणजे तीव्र आम्लधर्मी त्याला म्हणतात, आम्लारी धर्मी म्हणतात त्याला. तो काय आहे? हे दोन आहे, NaOH आणि KOH आहेत. पण NH3 दिस इज द वीक अल्कली. NH3 म्हणजे अमोनिया. NH3 काय? वीक अल्कली आहे. NH3 काय बाळांनो? वीक अल्कली मानलं जातं. समजलं? याच्या पहिला आपण स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड बघितलेलं आहे. स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे काय हो? सेम व्याख्या. ऑन डिसॉल्विंग वॉटर स्ट्रॉंग ऍसिड डिसोसिएट कम्प्लीटली
अँड रिझल्टिंग ऍक्टिव्ह सोल्युशन. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे एक असा पदार्थ जो पाण्यात विरघळल्यावर त्याचं मिश्रण पूर्णपणे होतं. अँड दिस सोल्युशन कंटेन्स मेनली H+ आयन्स. म्हणजे त्याच्यामध्ये H+ आयन्स असतात. दिस इज अ स्ट्रॉंग ऍसिड. अँड वीक ऍसिड आफ्टर डिसॉल्विंग वॉटर they do not हे करायचे वीक बेस they do not dissociate completely in this solution and small proportion of H+ ions. त्यानंतर याच्यामध्ये फक्त काय बदल करायचा तीच डेफिनेशन पण OH- आयन्स लार्ज प्रोपोर्शन मध्ये असतील डिसोसिएट कंप्लीट होतात स्ट्रॉंग बेस. त्यानंतर याच्यामध्ये स्मॉल प्रोपोर्शन ऑफ OH- आयन and dissociate not completely is what strong base weak base. Okay, and what next? Alkali is the type of base which are highly soluble in water. Alkali is the type of base which are highly soluble in water. Alkali is the one type of base. म्हणजे हा आम्लारीचा एक प्रकार आहे. They are highly soluble in water. म्हणजे तो जास्तीत जास्त पाण्यात विद्राव्य असतो, पाण्यात मिक्स होऊ शकतो. ओके, एक्झाम्पल NaOH, KOH आणि NH3. NH3 म्हणजे अमोनिया, सोडियम हायड्रॉक्साइड, पोटॅशियम हायड्रॉक्साइड. Sodium hydroxide, potassium hydroxide, this is the strong alkali. Sodium hydroxide and potassium hydroxide, this is the strong alkali. NH3 is the weak alkali. NH3 म्हणजेच काय अमोनिया, हा weak alkali आहे. समजलं? म्हणजे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. कळलं? तर हा सोपा आहे. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण आज आपण बघितलं, अतिशय महत्त्वाचं आहे. पाहणे स्ट्रॉंग ऍसिड परीक्षेला हमखास विचारतात. आपण काय काय बघितलं? स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, त्यानंतर बघितलं आपण स्ट्रॉंग बेस, त्यानंतर वीक बेस, त्यानंतर काय बघितलं? स्ट्रॉंग अल्कली अँड वीक अल्कली. ओके, म्हणजे 3 पॉइंट आपण कव्हर केलेले आहेत. बेस स्ट्रॉंग, बेस स्ट्रॉंग, अल्कली ऍसिडचे. ओके, तर हा अतिशय महत्त्वाचा असा एक पॉइंट दिलेला आहे तुम्हाला परीक्षा. याच्यामध्ये परीक्षेला काय विचारतात बघा. परीक्षेला विचारतात डिफाइन स्ट्रॉंग बेस, डिफाइन स्ट्रॉंग ऍसिड, डिफाइन स्ट्रॉंग अल्कली, गिव एक्झाम्पल. 2-3 मार्काला हमखास प्रश्न येणार. IMP आहे हा परीक्षेला, IMP आहे. एक तरी तुम्हाला सिंपल डिफाइन अर्नियस डेफिनेशन ऑफ ऍसिड बेस सिंपल विचारतात. डिफाइन म्हणजे व्याख्या द्यायची तुम्हाला ऍसिड बेसची, अर्नियसची, किंवा याचे टाइप्स विचारतात. ऍसिडचे टाइप, बेसचे टाइप. ऍसिडचे टाइप काय? स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड. बेसचे स्ट्रॉंग बेस, वीक बेस. आणि अल्कलीचे स्ट्रॉंग अल्कली, वीक अल्कली. आणि त्याचं डेफिनेशन म्हणजे प्रकारांचे पण डेफिनेशन. स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे काय, स्ट्रॉंग बेस म्हणजे काय, स्ट्रॉंग अल्कली म्हणजे काय, आणि त्याचबरोबर त्याचे तुम्हाला एक्झाम्पल पण परीक्षेला विचारण्याची शक्यता आहे. तुमची युनिट टेस्ट लवकरच होईल, म्हणून चांगलं लवकर युनिट टेस्ट होईल. त्यानंतर डायरेक्ट परीक्षा होतील तुमच्या, म्हणून या तयारीला लागा. अल्कली हा नवीन शब्द होता. सोल्युबल म्हणजे विद्राव्य, म्हणजे लगेच मिक्स होतं. आणि डिसोसिएशन म्हणजे त्याचं विचलन, म्हणजे त्याचं सेपरेशन पूर्ण होत नाही, ते वेगळे पूर्ण होत नाही. बेसिक रॅडिकल म्हणजे आम्लारी मूलक, मी तुम्हाला सांगितलं की परवा. ठीक आहे, तर या ऍक्वियस सोल्युशन म्हणजे जलीय द्रावण. ऍक्वियस सोल्युशन म्हणजे जलीय द्रावण. ऍक्वियस सोल्युशन म्हणजे काय आहे? जलीय द्रावण. समजलं? तर हे एक लक्षात ठेवा. तर या गोष्टी आहेत. हा व्हिडिओ स्मॉल प्रोपोर्शन म्हणजे कमी प्रमाण. स्मॉल प्रोपोर्शन म्हणजे काय? कमी प्रमाण. तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तुला शब्द समजला नसेल, कुठला पॉइंट समजला नसेल तर नक्कीच लगेच विचारायचा आहे बॅचला. प्रत्येक शंका असते, शंका विचारत चला. शंका नाही समजल्या, शंका विचारलं नाही तर पुढे तुम्ही जाऊ शकता नाही. शंका विचारत चला, ज्या त्या वेळेला अभ्यास करत चला. पुस्तक समोर ठेवा, वही एखादी ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला, 2दा बघत चला. ओके, तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. काय शंका असेल तर विचारा. थँक्यू.